नमस्कार रसिकांनो, आजच्या या मंगलमय वातावरणात आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आजच्या काळातील प्रत्येक मानवाची गरज आहे, ती म्हणजे मन शांती. विज्ञान पुढे गेले, तंत्रज्ञान वाढले, पण माणसाच्या मनातील अस्वस्थता कमी झालेली नाही. म्हणूनच या अस्वस्थतेवर उतारा म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अमोघ अभंग आज आपण कीर्तन शैलीत अभ्यासूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अभंग. असावे टवटवीत मुख, चित्ती असावे ते सुख. असावे टवटवीत मुख, चित्ती असावे ते सुख. नका करू खेद काही, होईल ते होऊ देई. तुका म्हणे चित्त, शुद्ध करावे प्रचित. श्रोते हो, तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला आनंदी जीवनाचा फॉर्म्युला सांगत आहेत. महाराज म्हणतात, असावे टवटवीत मुख. आता मला सांगा, आपण सकाळी उठलो की पहिल्यांदा काय करतो? आरसा बघतो. पण आरशात बघताना आपल्या चेहऱ्यावर काय असतं? रात्रीची झोप पूर्ण झालेली नसेल तर डोळ्यांखाली काली वर्तुळं, मनात काही टेन्शन असेल तर कपाळावर आठ्या. मग महाराज म्हणतात, असं मूक असून चालणार नाही. मूक कसं असावं? तर टवटवीत. जसं पहाटेच्या वेळी एखादे गुलाबाचं फुल दवबिंदूने नाहून निघतं आणि कसं टवटवीत दिसतं, तसा आपला चेहरा असावा. पण महाराज, चेहरा टवटवीत ठेवायला काय पावडर लावावी लागेल का, की एखादी क्रीम लावावी लागेल? तर तुकोबा म्हणतात, नाही. बाह्य सौंदर्याने चेहरा टवटवीत दिसत नाही, तर ज्याच्या चित्ती सुख असतं त्याचा चेहरा टवटवीत दिसतो. ज्याच्या मनात शांती आहे, ज्याच्या मनात देवाचं नाम आहे, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. आजकाल लोक पार्लरमध्ये जातात, हजारो रुपये खर्च करतात चेहऱ्यावर चमक आणायला. पण महाराज, ती चमक तात्पुरती असते. खरी चमक येते ती समाधानातून. महाराज म्हणतात, चित्ती असावे ते सुख. सुख हे बाहेर नाही, ते तुमच्या आत आहे. श्रोते हो, तुम्हाला एका श्रीमंत माणसाची गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, गाड्या, बंगले, नोकर चाकर. पण त्याला रात्री झोप लागत नसे. तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला शांतता हवी आहे, मी काय करू? साधू हसले आणि म्हणाले, तुला शांती हवी असेल तर एखाद्या अशा माणसाचा शर्ट घाल जो पूर्णपणे सुखी आहे. तो श्रीमंत माणूस शोधायला निघाला. तो अनेक राजांकडे गेला, व्यापाऱ्यांकडे गेला, पण प्रत्येकाचं काही ना काही रडणं होतं. कोणाला मुलं नव्हती, कोणाला आजार होता, कोणाचा व्यापार बुडाला होता. शेवटी फिरता फिरता त्याला नदीकाठी एक मजूर दिसला, जो आनंदाने गाणी गात काम करत होता. श्रीमंत माणसाने विचारलं, तू सुखी आहेस का? तो म्हणाला, हो, माझ्यासारखा सुखी माणूस या जगात नाही. त्या श्रीमंत माणसाला आनंद झाला आणि तो त्या मजुराला म्हणाला, तुझा शर्ट मला देशील का? तो मजूर हसून म्हणाला, मालक, माझ्या अंगावर शर्टच नाहीये. म्हणजे काय? सुख हे वस्तूंमध्ये नाही, तर ते तुमच्या अवस्थेत आहे. तुमच्याकडे किती आहे यावर सुख अवलंबून नाही, तर तुम्हाला मिळालेल्या गोष्टीत किती समाधानी आहात यावर सुख अवलंबून आहे. द्वितीय चरण, चिंता आणि खेद. महाराज पुढे म्हणतात, नका करू खेद काही, होईल ते होऊ देई. आजच्या माणसाला दोन व्याधींनी ग्रासला आहे. एक आहे गेलेल्या काळाचा खेद आणि दुसरी आहे येणाऱ्या काळाची भीती. आपण अर्ध्यापेक्षा जास्त वेळ यातच घालवतो की अरे, माझं असं का झालं, त्याने मला असं का म्हटलं, 5 वर्षापूर्वी मी ती चूक केली नसती तर आज मी कुठल्या कुठे असतो. याला म्हणतात खेद. जो काळ निघून गेलाय तो परत येणार आहे का? नाही. मग त्या मेलेल्या काळाचं ओझं डोक्यावर घेऊन का फिरता? आणि दुसरी भीती, उद्या काय होईल? महाराज, उद्याचं कोणाला माहिती आहे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, उद्याची वार्ता उद्याच जाणू. पण आपण आजचा आनंद उद्याच्या काळजीपोटी गमावून बसतो. तुकोबा म्हणतात, होईल ते होऊ देई. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम करू नका. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करा, पण निकाल काय येईल याचा ताण घेऊ नका, कारण फल देणारा तो पांडुरंग बसलेला आहे. इथे तुम्हाला मी एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगतो. एकदा एक माणूस विठ्ठलाच्या मंदिरात गेला आणि म्हणाला, देवा, मला खूप चिंता वाटते. माझ्या मुलाचं काय होईल? घराचं कर्ज कसं फिटेल? देवाने त्याला एक प्रश्न विचारला, अरे बाबा, तू जेव्हा झोपतोस
तेव्हा तुझं शरीर कोण चालवतो? तुझा श्वास कोण घेतो? तुझं हृदय कोण धडधडतो? तो म्हणाला, ते तर आपोआप होतं. देव म्हणाला, जर मी तुझ्या झोपेत तुझं पूर्ण शरीर सांभाळू शकतो, तर जागं असताना तुझं आयुष्य सांभाळायला मी असमर्थ आहे का? माणसाला आपली चूक उमजली. श्रोते हो, होईल ते होऊ देई ही वृत्ती म्हणजे शरणागती. ज्याने आपल्याला चोच दिली आहे तो चारा नक्कीच देणार आहे. पक्ष्याचं आयुष्य बघा, ते उद्याची चिंता करत नाहीत. ते सकाळी उठतात, आनंदाने गातात, चारा शोधतात आणि रात्री शांत झोपतात, कारण त्यांचा त्यांच्या निर्मात्यावर विश्वास आहे. मग बुद्धी असून आपण का चिंतेत आहोत? तृतीय चरण, चित्तशुद्धी. आता मुद्दा येतो, हे सुख आणि ही शांती मिळणार कशी? त्यासाठी तुकोबा शेवटचा मंत्र देतात. तुका म्हणे, चित्त शुद्ध करावे प्रचित. महाराज म्हणतात, प्रचिती अनुभव घ्यायचा असेल तर चित्त शुद्ध करा. मन हे एका भांड्यासारखं आहे. जर भांड्यात घाण असेल तर त्यात तुम्ही किती चांगलं दूध ओतलं तरी ते फाटणारच. तसंच आपल्या मनात जर द्वेष, हेवा, मत्सर, क्रोध या गोष्टी भरलेल्या असतील तर तिथे शांती कशी नांदेल? शांतीसाठी मन रिकामं आणि शुद्ध लागतं. आपण घर स्वच्छ ठेवतो, कपडे स्वच्छ ठेवतो, पण मनाच्या स्वच्छतेचं काय? मन स्वच्छ करायचा साबण कोणता? तर तो म्हणजे नामस्मरण. रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल हे नाम म्हणजे मनाचं सॅनिटायझर आहे. जसं हातावरची घाण साबणाने जाते, तशी मनावरची विषयाची घाण नामाने जाते. मन शुद्ध झालं की त्यात भगवंताचं प्रतिबिंब दिसू लागतं. आरसा जर धुळीने माखलेला असेल तर त्यात आपलं तोंड दिसेल का? नाही, आरसा पुसावा लागतो. तसंच चित्त शुद्ध केलं की शांतीची प्रचिती येते. आज आपण टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, जगाच्या बातम्या ऐकतो. कोणाच्या घरात काय चाललंय यात आपल्याला जास्त रस असतो. पण कधीतरी शांत बसून स्वतःच्या आत डोकावून बघा, मी कोण आहे? मी कशासाठी आलोय? माझं मूळ स्वरूप काय आहे? जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा जगातील सर्व चिंता फिक्या वाटू लागतात. श्रोते हो, मन शांती ही विकत मिळणारी गोष्ट नाही, ती कर्मातून आणि विचारातून कमावण्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला 3 अतिशय साधे पण जीवन बदलून टाकणारे उपाय सांगणार आहे. जर हे 3 गोष्टी तुम्ही मनापासून अंगीकारल्या तर मनातील अशांतता हळूहळू नाहीशी होईल. पहिला उपाय, कमी बोला. श्रोते हो, जास्त बोलणं म्हणजे उगाच ऊर्जा वाया घालवणं. जिथे आवश्यक आहे तिथेच बोला, कारण मनात एक विलक्षण शक्ती असते. म्हणून थोडं मौन पाळायला शिका. दुसरा उपाय, मदत करा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं यापेक्षा मोठं पुण्य नाही. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा फक्त त्याचं जीवन नाही तर तुमचं मनही शांत होतं. तिसरा उपाय, नाम घ्या. आणि श्रोते हो, सगळ्यात महत्त्वाचं, दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटं सगळं काही बाजूला ठेवा आणि देवाच्या नामात तल्लीन व्हा. कारण नामात अशी शक्ती आहे जी थेट मनाला शांत करते आणि आत्म्याला स्पर्श करते. श्रोते हो, तुकोबाचा हा अभंग आपल्या जगण्याचा आधार बनू द्या. चेहरा हसरा ठेवा, मनात सुख माना, चिंता सोडा. जे घडतंय त्याला ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारा आणि मन शुद्ध ठेवा. मग बघा, तुमच्या आयुष्यात दररोज दिवाळी आणि दसरा असेल. शांती तुमच्या शोधात येईल. तुम्हाला शांती शोधायला जावे लागणार नाही. जाता जाता एवढाच म्हणेन, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. शुद्ध अंतकर्णे भजावे, मज शांतीचे सुख भोगावे. चला तर मग आता सर्वांनी मिळून एकदा टाळ्यांच्या गजरात भगवंताचं नाम घेऊया आणि या मन शांतीचा अनुभव घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव महाराज तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रसिकांनो, हे होते मन शांतीचे अमृत निरूपण. संतांच्या या शब्दांनी आपल्या मनाला उभारी दिली असेलच. हा प्रवाह, हा विचार आपल्या मित्रांपर्यंत आणि परिवारापर्यंत पोहोचवा. आनंदी राहा, समाधानी राहा. रामकृष्ण हरी.